ही शिवसेना, ही शिवसेना आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी नवीन नवीन विक्रम केले। सर्वाधिक काळ प्रधानमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांनी केला। मोदीजींचा हा रेकॉर्ड 140 कोटी जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे, देशाच्या गौरवशाली प्रगतीचं प्रतीक आहे। 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा डाग लावण्याची हिम्मत कुणी केली नाही, असे बेदाग प्रधानमंत्री म्हणून मोदी साहेब आहे। 33 देशांनी सर्वोच्च पुरस्कार त्यांना दिले। हा मान फक्त मोदीजींचा नाही, तुम्हा सर्व प्रत्येक भारतीयाचा। अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली, काश्मीर मधलं 370 कलम हटवलं। ही स्वप्न कुणाची होती? ही स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती, ती पूर्ण केली। आणि 12 वर्ष यशस्वीपणे कारभार केल्याबद्दल दिल्लीमध्ये एनडीएच्या माध्यमातून अभिनंदन प्रस्ताव होता आणि त्या एनडीएच्या अभिनंदन प्रस्तावामध्ये तुमच्या शिवसेनेला मानाचं पान देण्यात आलं। मी स्वतः अभिनंदनपर भाषण केलं आणि आजच्या जाहीर सभेतही आपण शिवसेनेच्या वतीने आदरणीय मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव इथे करूया। सर्वांनी उभं राहून दोन्ही हात वर करून टाळ्यांच्या गजरामध्ये मोदीजींचं अभिनंदन करूया। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धन्यवाद, धन्यवाद। भारताला महासत्ता करण्याचं 140 कोटी जनतेचं स्वप्न पूर्ण करण्याचं बळ मोदीजींना मिळो, ही आई जगदंबेकडे प्रार्थना करूया। आपल्या अमित भाईंचं देखील मी अभिनंदन करतो। केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र गडचिरोली पुरता नक्षलवाद त्यांनी खतम केला नाही तर देशातला संपूर्ण नक्षलवाद खत्म करण्याचं काम त्यांनी केलं। 370 कलम हटवण्याचं काम त्यांनी केलं। आज जर बाळासाहेब असते तर त्याने प्रधानमंत्री मोदीजी, गृहमंत्री अमित भाईंचं मुक्त कंठाने अभिनंदन केलं असतं, अभिनंदन केलं असतं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती। परंतु आज आपण पाहतोय, आज जे देशाला पुढे नेतायत, देशगती पथाकडे नेतायत, देशाला आर्थिक महासत्ता बनव संकल्प करतायत, आरोप करतायत, त्यांच्यावर प्रत्यारोप करतायत। आणि म्हणून त्याने लोकांनी त्यांना त्यांची जाण दाखवली आहे। यंदाचं वर्ष हे शिवसेना प्रमुखांच्या जन्म शताब्दीचं वर्ष। बाळासाहेबांचं स्वप्न होतं शिवसेना गावागावात पोहोचली पाहिजे। आपण तुम्ही सगळ्यांनी, व्यासपीठावरच्या माझ्या सर्व सहकार्यांनी शिवसेना गावागावात पोहोचवण्याचं काम केलं। शिवसेना लोकांच्या मनामनात पोहोचवण्याचं काम केलं। शिवसेना या दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याचं काम तुम्ही
हीच खरी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना खरी आदरांजली. मगाशी रामदासबाई म्हणाले, बाळासाहेब बघत असतील आणि आशीर्वाद देत असतील. खरं आहे ते. त्यांच्या मनात त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम आपण करतोय. त्यामुळे त्यांना नक्कीच स्वर्गात देखील आनंद वाटत असेल. हेच आपलं भाग्य आहे, हीच आपल्या कामाची पोचपावती आहे. आणि म्हणून बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाही. बाळासाहेब तुमच्या मनात, विचारात आणि कामात असावे लागतात. हे जन्मशताब्दी वर्ष आपण अत्यंत बाळासाहेबांच्या आवडत्या उपक्रमाने साजरा करणार आहोत. माझ्या लाडक्या शिवसैनिकांनो, तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार आहात. रक्ताचं नातं सांगून कोणी वारस होत नाही. 7-12वर आपलं नाव लावून कुणाला वारस होता येत नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा नाही, तर सेना म्हणजे विचारांचा आणि आमच्या तुमच्या काळजाचा तुकडा आहे. काळजाचा तुकडा. शिवसेना म्हणजे राजकीय पक्ष नाही. शिवसेना म्हणजे भगव वादळ आहे. भगव वादळ. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला. हे आपण पाहिलेलं आहे. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. खुर्चीसाठी हिंदुत्व तुम्ही सोडलं. अरे बाळासाहेबांच्या हयातीत तर त्यांना छळलं, पण त्यांच्या जाण्यानंतर देखील जे बाळासाहेबांना नको, बाळासाहेबांचा ज्यांना तिरस्कार होता, बाळासाहेबांना ज्यांचा तिरस्कार होता, त्यांचा पुरस्कार तुम्ही करता. ही तुमची वारसदारी. आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाद काम केलं, जीवापाड शिवसेनेवर प्रेम केलं, आज महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं, त्यांना तुम्ही शिव्या देताय. हा कुठला न्याय? शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली? राष्ट्रवादीने. दुसऱ्यांदा कोणी फोडली? काँग्रेसने. त्यांच्यासाठी ओव्या गाताय. आणि ज्यांनी धनुष्यबाण घाण टाकलेला सोडवला, शिवसेना पुढे नेण्याचं, विचार पुढे नेण्याचं काम केलं, त्यांना शिव्या देताय.